नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य दूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार डायुरेटिक्स मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंडमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन GNM सेकंड इयर। तर या आपण बघूया डायुरेटिक्स म्हणजे काय आहेत। म्हणजे मूत्राचे प्रमाण वाढवणारी औषधे। ही औषधं मूत्राचे प्रमाण वाढवले जाते औषधांमध्ये, त्यामुळे सोडियम हे क्षार व द्रव पदार्थ बाहेर टाकण्याचे प्रमाण वाढून सूज व रक्ताभिसरणातील रक्तसंचय कमी होतो। यामुळे पोटॅशियमचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते। ते होऊ नये म्हणून आपल्याला ते द्यावे लागते। आजकाल आपल्याला बाजारात अनेक प्रकारची मूत्राचे प्रमाण वाढवणारी औषधे उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये पहिलं औषध आहे बेडरोफ्लुआझिड। तर हे औषध जे आहे ते औषधाचा तातडीने परिणाम हवा असेल तर नेहतून द्यावयाची औषध इंजेक्शन मिळतात, परंतु ही औषधे गोळ्याच्या स्वरूपात बऱ्याच वेळा दिली जातात। ती देखील सकाळच्या वेळी देतात, त्यामुळे त्याचा परिणाम रात्रीपर्यंत संपतो। रोग्यास झोपमोड करून रात्री लघवीसाठी उठावे लागत नाही। ज्यावेळेस भरपूर सूज व रक्तसंचय होतो त्यावेळेस बेडरोफ्लुआझिड 500 मिलीग्राम, फुसेमाइड 40 मिलीग्राम दर दिवशी सकाळी याप्रमाणे रोग्यास बरे वाटेपर्यंत देतात। त्यानंतर मात्र मेंटेनन्स डोस चालू ठेवतात। पोटॅशियमची कमतरता होऊ नये म्हणून संत्री, मोसंबी, नारळाचे पाणी यासारखे पोटॅशियमयुक्त द्रवपदार्थ द्यावेत। त्याशिवाय केसॉलसारखे पोटॅशियमयुक्त औषधे सुरू ठेवतात। त्यानंतर आहे क्लोरोथिओझाइड। म्हणजे काय, तर ह्या औषधामुळे मूत्राचे प्रमाण वाढवले जाते। त्याशिवाय डिजॅटिलिसचा परिणाम वाढतो। त्यामुळे डिगॉक्सिन कमी प्रमाणात दिली जाऊन त्याचे टॉक्सिक जे इफेक्ट आहेत ते टाळले जातात। तसेच महत्त्वाचा परिणाम म्हणजे जो रक्तदाब आहे, वाढलेला रक्तदाब आहे तो कमी होतो क्लोरोथिओझाइडचा। म्हणून रक्तदाबामुळे झालेल्या CCFमध्ये हे औषध दिले जाते। या औषधामुळे रक्तातील युरिक ॲसिड व साखरेचे प्रमाण वाढते। त्यामुळे ही औषधे दीर्घकाळ दिल्यास रुग्णास गाऊट किंवा मधुमेह होण्याची शक्यता असते। या औषधामुळे काय होतं, जर सतत दिली तर गाऊट किंवा मधुमेह होऊ शकतो, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण वाढलं जातं। त्यानंतर आहे इथ्रायक्रानिन ॲसिड इडेक्रिन। हे मूत्राचं प्रमाण वाढवणारे अतिशक्तिशाली पॉवरफुल औषध आहे। हे तोंडाने देता येते किंवा निलेतून म्हणजे वेन्समधून देता येते। याचा मुख्य उपयोग कशासाठी आहे तर पल्मोनरी फुफ्फुसातील रक्तसंचय, ज्याला पल्मोनरी कंजेक्शन कमी आणण्यासाठी होतो। याच्यामुळे मात्र रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण खूपच कमी होण्याची शक्यता असते, म्हणून रुग्ण दवाखान्यात दाखल झालेला असतानाच ह्याला द्यावं लागतं। त्यानंतर आहे स्पायरोनोलॅक्टिन, ठीक आहे, किंवा अलेक्टोन असं म्हणतात ह्याला। तर ह्या औषधामुळे जो अल्डोस्टेरॉन ह्या हार्मोनचे उदासीकरण होते, त्यामुळे मूत्रपिंडाकडून सोडियम क्षार द्रव पदार्थ बाहेर टाकले जाते। हे औषध फारच महाग आहे आणि म्हणून यावेळेस क्लोरोथिओझाइड या औषधाचा परिणाम होत नाही, त्यावेळेस वापरण्यासाठी राखून ठेवले जाते। या मूत्राचे प्रमाण वाढवणाऱ्या औषधाचे विपरीत परिणाम, ठीक आहे। तर या औषधामुळे म्हणजे समजलं ना, या औषधामुळे अल्डोस्टेरॉन या हार्मोनचे उदासीकरण होते, त्यामुळे मूत्रपिंडाकडून सोडियम क्षार व द्रवपदार्थ बाहेर टाकले जाते। हे औषध फारच महाग आहे, म्हणून ज्यावेळेस क्लोरोथिओझाइड या औषधाचा परिणाम होत नाही त्यावेळेस म्हणजे देण्यासाठी हे राखून ठेवलं जातं। आता मूत्राचे औषध जे आहे ते वापरल्यावर कोणते विपरीत परिणाम होतात ते बघूया। कॉम्प्लिकेशन ऑफ डायुरेटिक्स, हायपोकॅलेमिया आणि त्याची लक्षणे म्हणजे थकवा येतो, अशक्त हायपोकॅलेमिया होतं। यामध्ये लक्षणं आहेत थकवा येतो, अशक्तपणा, मूत्राचे प्रमाण वाढते, रात्री झोपेतून लघवीसाठी उठावे लागते। तर हायपोवॉल्मिया म्हणजे काय, तर लक्षणे रोगी गळून जातो, रक्तदाब कमी होतो, रक्तातले युरियाचे प्रमाण वाढते। त्याच्यानंतर हायपोमेट्रिया, त्याच्यानंतर आहे हायपोयुरेसेमिया, हायपरग्लायसेमिया, रक्तदाब कमी होतो। तर ही आहेत कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायुरेटिक्स। म्हणजे हायपोकॅलेमिया, अशक्तपणा येतो, मूत्राचे प्रमाण वाढते, रात्री झोपेतून लघवीसाठी उठावे लागते। हायपोवॉल्मिया म्हणजे लक्षणे रोगी गळून जातो, रक्तदाब कमी होतो, रक्तातील युरियाचे प्रमाण वाढते। हायपोपॅनेमेट्रिया, हायपोयुरेसिमिया, हायपरग्लायसेमिया, रक्तदाब कमी होणे, ह्या प्रकारची जी आहेत ही आहेत कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायुरेटिक्स। आणि ही इंजेक्शनची कोणती औषधं वापरली जातात यांची थोडक्यात ही माहिती आहे। तर अशा प्रकारे हा
आजचा व्हिडिओ होता मूत्राचे प्रमाण वाढवणारी औषधे म्हणजे डायुरेटिक्स. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये विचारला जातो GNM सेकंड इयरवाल्यांसाठी. तर आपण असेच महत्त्वपूर्ण विषय घेऊन, महत्त्वपूर्ण माहिती घेऊन भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.